गुड मॉर्निंग. आमच्या घरावरती तुमचं स्वागत आहे. तर आमची सकाळ कधीच झाली, सगळं कामं वगैरे सगळे आटपलेत आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार. आणि साहेब बघा काय झालं, साहेबांची पण आंघोळ वगैरे झाली आमच्या युवांची. तर आता मी पहिले तर घेते देव वगैरे मांडायला, सगळं तिथलं आवरलं वगैरे. तर चला पटापट देव आटपून घेऊ, देव मांडून घेऊ आणि नंतर भेटू तुम्हाला. आणि आजचा माझा लुक तुम्ही बघू शकता. थांबा तुम्हाला दाखवते अशा प्रकारे काय आहे. आणि आमचा हा युवान अशा प्रकारे आमची तयारी वगैरे झालेली आहे. आणि आता आम्ही सगळं देव मंडायला, कारण की आता सगळं आवरलं, आमचे काम वगैरे सगळे आवरले. तर पटापट देव वगैरे मांडून घेऊ. आमचा साहेब बघा यो सकाळच उठलाय, साहेबाची पण आंघोळ वगैरे झाली आहे. सगळं आता सगळं आवरलं आहे पण. आणि निहारिका पण वरती आहे, निहारिका पण अजून आली नाही. तिची पण स्कूल आहे. तर बघू ती यायच्या अगोदर पटापट देव वगैरे मांडून घेते आणि नंतर भेटू. तर चला कंटिन्यू आमच्यासोबत. लागणारं सगळं साहित्य वगैरे आणून ठेवलं आहे आणि आता मी मांडायला घेते. आणि आमचा गट्टू का ऐकत नाही. गट्टू इथे बस, इथे बस, बस इथे बस, सीट 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 हां ओके बस. आता इथे बसा. आता मी देवबाप्पा करायचं आहे ना, ओके. तर चला आता मी ते वगैरे मांडून घेते देवबाप्पा. तर चला तर बघू शकता आता आपली पूजा वगैरे झाली आहे आणि असं वगैरे देवी अशी वगैरे मी मांडली आहे मस्तपैकी, बघू शकता. आणि इकडे आपल्यावरती पण देव वगैरे सगळे मांडून झालेत. तर चला एकीकडे निहारिकाला घावणे काढायला, बघू शकतो तुम्ही. आता घावणे होतात माझे. तिला टिफिन वगैरे बनवून घेते आणि देव वगैरे मी आता मस्तपैकी मांडून झालं आहे माझं. आता राहिलं जेवण राहिलं भात आहे रात्रीचं, त्याचा फोडणीचा भात बनवते आणि निहारिकाला घावणे आणि बटाटे भजी किंवा कांदे भजी असं काहीतरी बनवते आणि मग तिला पाठवते स्कूलला. तर चला अजून युवान आला, युवानला फिरवते बाहेर. पप्पा फिरवतात बाहेर युवनला. तर मी तोपर्यंत निहारिकाचा टिफिन वगैरे बनवून घेते आणि नंतर भेटू तुम्हाला. लगायचे घावणे झाले आहेत, एक साईडला निहारिकाची भजी होत आहेत आणि इकडे त्यांना फोडणीचा भात पण मी बनवून ठेवला आहे मस्तपैकी. तर चला बघू शकता. आता आमचं गट्टू पण मस्तपैकी झोपलेलं आहे आणि आता निघते निहारिकाची तयारी वगैरे करून स्कूलची. टिफिन वगैरे तर तिचा पूर्ण झालेला आहे, टिफिन वगैरे भरला पण बॅगेमध्ये. तर त्याची तयारी वगैरे, केस वगैरे बांधायचे. तर चला तिला स्कूलला पाठवते आणि नंतर भेटू. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचंच राहिलं की आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार असून आज दत्त जयंती पण आहेत. पण त्यांना मी बोलली आपण कुठल्या तरी मंदिरामध्ये जाऊन येऊ पाया पडून इथेच लगेच, कारण की देव मांडल्या घराच्या बाहेर पण जायला जाता येत नाही. म्हणून तर आम्ही इथलं जवळपासच कुठून तरी देवाच्या मंदिरातून, दत्ताच्या मंदिरातून पाया पडून वगैरे येऊ. तर चला बघू, दाखवते तुम्हाला. जर गेलो तर नक्कीच दाखवेन, नाही गेलो तर मग समजून जा. तर चला. तर आता वाजले दुपारचे 2-2:30 वाजायला आले आहेत ना. मी आता घेतली आहे संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला. आता पहिले तर गाजर हलवा, वरण भात, भाजी, पापड, शेव, लोणचं वगैरे सगळं काय जे काय बनवायचं आहे संध्याकाळच्यासाठी ती तयारी पटापट करून घेते. आणि आमचे साहेब तर कधीच उठलेत आणि बघा ते बघजी कधी घेतला गाजर पत्ता पण नाही. आता बघा उठून इथे बसले जाते. जिमीजवळ बघतो, जिमी तिथं बांधल्या जिमीला बघतोय. तर चला मी पटापट आता बनवून घेते आणि नंतर भेटू तुम्हाला. आता एकीकडे मी गाजर वगैरे खिसून घेतलं, एकीकडे भात घातलं, एकीकडे वरण आणि एकीकडे मी आता हे वाटाणे वगैरे कालच सोलून घेतलेत. आणि आजचा मेनू माझं सगळं तुम्हाला सांगितलं आहे. वरण भात, वाटाण्याची भाजी, गाजर हलवा आणि आमच्या मॅडमला पाहिजे पनीर टिक्का. बघू तुम्हाला बनवता येतं का नाही, तो मी आता यूट्यूबवरून बघून बनवेल. आणि दत्ताच्या मंदिरात पण जाणार होतो पण त्यांना काहीतरी काम आलं, त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही दत्ताच्या मंदिरामध्ये. ते बोललेत का संध्याकाळपर्यंत टाईम भेटलं तर नक्कीच घेऊन जाईल. तर चला कंटिन्यू आमच्यासोबत. तर आता मी युवानला परत झोपवलं आणि एकीकडे माझा भात रेडी आहे. भात घातलं आहे, वरणाची डाळ शिजून झालेली आहे आणि इकडे माझा गाजरचा हलवा पण मस्तपैकी झालेला आहे. आता फक्त राहिलं आहे वाटाण्याची भाजी घालायला आणि वरणाला फोडणीच द्यायची राहिली आहे. बाकी सगळं झालेलं आहे. बाकी पापड शिवलंचं ते मी काय टायमावरती चालेल. आणि ते आले तर ते बोलतात का आपण दत्त मंदिरात जाऊन. मग आता मी तयारी वगैरे करते आणि मग निघू इथून जायला दत्त मंदिरामध्ये. तर चला युवन पण सध्या झोपला आहे. तर बघू युवनजवळ कोणातरी सोहम येऊन भावना बोलवते खाली त्याजवळ बसायला. तर चला पहिले तर तयारी करते आणि नंतर भेटू. हार वगैरे घेतला इथून. आता आम्ही जायला
तर असं आम्ही इथे आलेलो दत्ताच्या मंदिरामध्ये. आणि इकडे बघा हे आणि असं इकडे सगळं. मी तर पहिल्यांदाच आले आमच्या गावात असून मला माहीत नाही. मंदिरातून निघालो आणि आता आम्ही चाललो घरी. आम्हाला मस्तपैकी प्रसाद वगैरे दिलाय त्याही. तर आता मी जाऊ घरी. तर चला, आता मी घरी आले आणि आता घरी आल्याला मी पहिले तर वाटण्याची भाजी आणि वरणाला फोडणी देऊन घेते आणि मग पटापट सगळं आवडून घेते. तर चला, तर एकीकडे आता माझा वरण पण झालाय आणि इकडे तर माझी भाजी पण होईल. तर चला, आता सगळं थोडा वेळ जरा बसते. आणि आमचा साहेब उठलेला आहे. कुठे आमचा साहेब? काहीच. तर आता माझी पूजा वगैरे आटपली, सगळं नैवेद्य वगैरे दाखवला. तर सोम भाऊ ते आणि निहारिका जेवण वगैरे गेलेत ना. पसारा तुम्ही बघाल नाही ते ओट्यावरती. आणि एवढी सगळी भांडी झालेत आणि आमचे साहेब खेळतात. इथे कुठे गेले? आले. माझ्या पिल्लू इथं खेळतोय, तो खेळतोय. तर मी आता सगळं आवरून घेते. पहिले ते चेंज करते आणि मग भांडी वगैरे सगळं घासून घेते. आणि आपली तुम्ही बघू शकता इथे अशी देवी वगैरे मी मांडलेली मस्तपैकी. पूजन वगैरे झालंय. तर चला, कंटिन्यू राहा आमच्या सोबत. हे गाईस, तर सगळी माझी कामं आटपले आहेत. सगळं म्हणजे सगळी झालेत आता कामं. भांडी वगैरे पण घसून घेतली. सकाळला काय 1-2 भांडी राहतील ती. आणि सगळ्याचा गुरुवारचा पण सगळा आटपला आमचा. आणि ते आणि निहारिका गेली क्लासला, ते पण गेलेत कुठेतरी. आणि आता युवान पण बाहेर खेळतोय. आता माझी सगळी कामं आटपली. आता मी बसते. तर तुम्हाला आमचा गुरुवारचा दुसऱ्या गुरुवारचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय, गुड नाईट.